नमस्कार मित्रांनो, कसे आहात? भरपूर एक्झाम संपल्या असतील, काही एक्झाम बाकी असतील. अ, त्या ह्या वर्षातल्या ज्या काही आपल्या एक्झाम शेड्यूल होत्या, म्हणजे एक्सपेक्टेड होत्या, त्यापैकी WRD, WCD, PMC, PWD, ITI इन्स्ट्रक्टर, म्हाडा, MIDC, नगर परिषद, पुरवठा निरीक्षकच्या, झेडपी, भूमी अभिलेख, DFCCIL, ऑल महानगरपालिका, म्हणजे तुमचं पिंपरी चिंचवड आलं, पुणे महानगरपालिका आलं, सर्व महानगरपालिका, कोल इंडिया, DVETची पण एक्झाम झालेली आहे आणि इतर ज्या सरळ सेवा भरती होत्या यातल्या ऑलमोस्ट मला वाटतं की 90% पेक्षा जास्त एक्झाम होऊन गेल्या असतील, काही बाकी पण असतील. पर्सेंटेज टर्म्समध्ये मी बोलणं चुकीच राहील, पण काही झाल्या असतील, काही बाकी असतील. ज्या एक्झाम झाल्या मुलांच्या, त्या एक्झाममध्ये एक कॉमन फीडबॅक थोडासा मला मिळालेला आहे बघा. फीडबॅक असा आहे की सर, आपण जे बॅचमध्ये घेतो, आपण भरपूर सेशन बॅचमध्ये आपण सगळं कव्हर केलेलंच आहे, पण काही आपण युट्यूबवरती पण घेतलेलं आहे. तर आपण जे घेतलं त्यातलं कुठंच इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम नाही आला, फक्त एका सेक्शनला प्रॉब्लेम येतोय, तो म्हणजे व्होकॅब्युलरी. मार्क्स जे काही गेले असते मुलांचे ते व्होकॅबमध्ये गेलेलं आहे. त्यामुळं तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, हा शांततेचा काळ आहे आणि आपण या शांततेच्या काळात थोडासा आपण जर घाम गाळला तर आपल्या युद्धामध्ये आपलं रक्त सांडायची गरज पडणार नाही. त्यामुळे शांततेच्या काळात आपण थोडासा आता घाम गाळूयात. हां, काही लोकांना असं वाटतं की बॅच चालू करता म्हणजे परत काही पैसे असतील. ₹1 तुम्हाला एक्स्ट्रा द्यायचा नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, 23 जानेवारीपासून 4 ते 6 ह्या वेळेमध्ये आपलं इग्नाइट अकॅडमीचं जे मोठं चॅनल आहे, इग्नाइट MPC सर्व सेवा, त्या चॅनलवरती आपण ते किती 23 जानेवारीपासून आय थिंक ट्यूजडे असेल, 23 जानेवारीला मंगळवार, येणाऱ्या 23 जानेवारीपासून 4 ते 6 या वेळेमध्ये डेली आपण 2 तास आपण डेडिकेटली व्होकॅबची सिरीज घेतोय. फक्त एक रिक्वेस्ट असेल माझी तुम्हाला, हे सेशन फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असेल. त्यामध्ये तुम्ही हे नका करू आता की सर, काही लोकांना सर आम्हाला रेकॉर्डेड ठेवा. रेकॉर्डेड ठेवता येणं पॉसिबल नाही, कारण जर मी ते रेकॉर्डेड ठेवायचं म्हटलं ना, तर जे पेड बॅचचे मुलं असतात, ते पेड बॅचच्या मुलांचा नंतर आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि व्हायला पण असायला पाहिजे, कारण ते मुलांनी पैसे पे केलेले असतात. त्याच्यामुळं ती बॅच जी असेल ती पूर्णपणे युट्यूबवरती असेल आणि युट्यूबवरती लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असेल. सर, ह्या बॅचला आपण काय कव्हर करणार आहोत? व्होकॅबसाठी लागणारं सर्व, तुमचं TCS असेल, IBPS पॅटर्न असेल, तुम्ही कुठला असेल, सगळ्या एक्झामला व्होकॅब तर असतं. व्होकॅबबद्दल सगळे टॉपिक जो आतापर्यंत आलेला आहे तो किंवा जे भविष्यात येईल असे सगळे टॉपिक, मग त्यामध्ये आपण सिनोनिम बघणार आहोत, अँटोनिम बघणार आहोत, इडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, जे रूट वर्ड बेस असेल ते पण बघणार आहोत, म्हणजे रूट वर्डचा पण स्टडी करणार आहोत, फ्रेजल वर्ब, स्पेलिंग. सर, स्पेलिंग इकडे कसं काय? तर स्पेलिंग ज्या TCS विचारतं किंवा IBPS विचारतं ते शब्दाला धरून विचारतं. तेव्हा पहिल्यांदा शब्दावरती कमांड असणं गरजेचे, जसं की कमिटी, मिसलिनियस, बिहेवियर, भरपूर काही शब्द आहेत किंवा WUS वाले शब्द आहेत की ज्याच्यावरती खूप फोकस केला होता, असे शब्द. प्रोव्हर्ब्स असेल, होमोनिम्स असतील, फॉरेन वर्ड्स असतील आणि भरपूर सारे इतर टॉपिक, या सगळ्या टॉपिकला घेऊन आपण 23 जानेवारीपासून आपण डेली भेटणार आहोत 2 तास. डेली 2 तास का सर? कारण मला टॉपिक शिकवणं पण आहे आणि त्या टॉपिकवरती मला क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करणे, म्हणजे दोन्ही गोष्टी मला करावं लागणार आहे. त्याच्यामुळं 1 तासाचं सेशन राहणार नाही, हे 2 तासाचं असेल. तर डेली 2 तास भेटत आपण 23 जानेवारीपासून. आणि ह्या शांततेचा जो काळ आहे, हा शांततेचा काळ आपण थोडासा चांगल्या कामासाठी आपण युटिलाइज करूयात. थँक्यू व्हेरी मच.